पोरगीचं काय कमी नाही अजून. गळ्याची सुजच उतरना. रामा, धीर सोड नको, सगळे व्यवस्थित होतंय. काय बरं होतंय, आमच्याच नशिबात लिहून ठेवलेलं आहे बघा. दादा, एवढीशी पोर ती कशी सण करून घेते ते तिचं तिला माहित. माझ्याच देवान नशिबात काय लिहिलंय हे माझं मलाच कळेना. रामा, काय घाबरू नकोस, होईल व्यवस्थित रे. मित्रांनो नमस्कार. आजच्या या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आणखीन एक कथा अनुभवणार आहोत बाळूमांच्या या ग्रंथामधील. तर मित्रांनो, तुम्हाला मला सांगायला अतिशय आनंद होईल की कालपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे की व्हिडिओच्या शेवटी आपण काय म्हणायचं आहे, चांग भलं हा उच्चार मोठ्यानं करायचा आहे. आणि मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो केला असणार. तर मी काय सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला की प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी म्हणणार आहे चांग भलं चांग भलं चांग भलं बाळूमाच्या नावानं. असं म्हटल्यावर तुम्ही चांग भलं म्हणायचं आणि तेही मोठ्या आवाजात म्हणायचं आहे असं मी सांगितलं होतं आजच्या व्हिडिओला. आणि आजच काय इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओना तसं असणार आणि तुम्ही ते शेवटी चांग भलं म्हणायला विसरू नका. तर आजची कथा आहे मित्रांनो औरनाळ परिसरातील आणि 1960 सालची कथा आहे आणि पान नंबर 221 वर ही कथा आहे. तर झालं असं होतं, लक्ष्मण मोरे यांचे भाऊ रामा मोरे यांची मुलगी, तिचा गळा एकदम असा सुजलेला होता आणि बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, बऱ्याच ठिकाणी इलाज केला, पण तिच्या गळ्याची सूज मग काय उतरत नव्हती. आणि ह्यामुळे रामा मोरे अतिशय दुःखात होते. त्यांना काय करावं हे कळत नव्हतं. आणि ही हकीकत त्यांनी आपल्या भावाला बोलून दाखवली, म्हणजे लक्ष्मण मोरे यांना बोलून दाखवली. आणि मग असंच एकदा काही दिवसांनी घराच्या पारावर असं बाहेरच्या कट्टीवर बोलत बसल्यानंतर मामा तिकडून येताना दिसले आणि त्यावेळेला मामा त्यांच्या घरी आले. मग इकडे तिकडे तसंच चाललंय. आता त्याला कुणी काय करायचं? काय कुणाच चालते काय, कोण काय करणार आहे? चालायचं तसंच. सगळ्या जगाला आलंय ते तुम्हाला. दादा, ते मामा आलेत काय? देवा आलास तू? आलाच देवा. औंदा पाऊस काय लय झाला नाही बघ, पिकाचं लय नुकसान होणार. अरे तू कशाला काळजी करतो यार? मामा काळजी करू नका कसं म्हणतस. घरात पोरं आजारी आहेत, त्यांचा खर्च तर दवाखान्याचा झेपला पाहिजे ना. काय झालं यार पोरीला? तुला काय सांगू आम्ही, तू का बरा करणार आहेस? मी कसलं बरं करतो यार, मी काय डॉक्टर हाय? बर रामा, डॉक्टरला काय दाखवलेस का नाही पोरीला? दाखवलं देवा, खर काय विलाज चालं ना. आमचं यंदा काय सरळ होईत नाही बघ. ए पानं लाव पानं. वा, हे एवढं समज करायची काय गरज नव्हती बघा. तुमचा देव गरिबांचा देव आहे बरं का. मला गुळ आणि शेंगदाणं सुद्धा चाललं असतं. आणि तिथं त्यावेळेला त्यांनी मामांना जेवू घातलं, पंगत बसली जेवायची. आणि जेवतानाच मामांनी त्या मुलीला बोलवायला सांगितलं. तर त्यांनी त्या मुलीला बोलवलं आणि मामांनी तिला दूध प्यायला दिलं. तर ती हकीकत आपण वाचूया, आता वाचन करूया त्याचं. यानंतर जेवणाची पंगत बसली, मामा पण जेवाव्यास बसले. एक घोटभर दूध मामाने गळा सुजलेल्या मुलीला प्यावयास दिले. त्या मुलीने ते दूध प्यायल्यावर तिला उलटी झाली. त्याबरोबर आतील रक्त पू वगैरे घाण बाहेर पडली. ती उलटी दूरपर्यंत जोरात उसळून पडली होती. नंतर मुलीचा गळ्याचा आजार पूर्ण कमी झाला. रामा, तुझी पोर कुठं हाय? जरा बोलवून आण जा की. रमा, काय देव सांगतो ऐकूयचं का नाही? पोरीला आणजा की बरोबर. ये पोरी, काय गळा सुजलाय होय तुझा? बरं वाटत नाही? बघ घे दूध, काय होत नाही बघ त्याला.
बाबा आता मला बरं वाटतंय. खरंच पोरे? तर अशा प्रकारे ते दूध पिल्यानंतर त्याच्या गळ्यातील पूर्ण सगळं रक्त जे होतं किंवा पू जो साठून आला होता ते सगळं बाहेर पडला आणि तिला बोलता येऊ लागलं. मित्रांनो, ही खरोखर घडलेली हकीकत आहे आणि रामा मोरे आणि लक्ष्मण मोरे यांचे नातलग अजूनही तिथं आहेत. तेही सांगतात की ही हकीकत खरोखरची आहे. तर ह्या ग्रंथातील ही कथा आपण अनुभवला त्याबद्दल आपलं खरोखर मनापासून आभार. आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक कमी करताय मित्रांनो, लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चांगल्या कार्यात तुमचाही सहभाग नोंदवा. दादा पुरीच्या उलटीतनं रगात आणि तू पडला. माझी पोरगी पहिल्यांदाच बोलली बघा. आजारी पडल्यापासून बोललीच नव्हती. अरे रामा, बोलतोस काय? बाळू मामा, देवाचीच कृपा वाटते. बाळू मामा काय आहे तुझी आगाच लिला बाळू मामा. आम्ही आतापर्यंत तुझ्यावर भरोसाच ठेवला नव्हता. बाळू मामा, किती बरं वाटलं, किती माझ्या पोरगीचं बरं वाटायला पोरीला. आता देवा काय घे, किती संकटात न वाचवलंस तू देवा मला. तर शेवट करूया आपण व्हिडिओचा. चांगलं बाळूमाच्या नावानं.